यमुनेच्या किनाऱ्यावर एक लहानसं गाव होतं. त्या लहानशा गावामध्ये राजू आणि दशरथ नावाचे दोन भाऊ राहत होते. या दोघांच्या वडिलांनी त्यांच्या नावावरती 5 एकर जमीन करून ठेवलेली होती. 5 एकर जमीन दोघेही मिळून कसत होते. एके दिवशी त्या राजूला पैशाची चणचण भासत होती आणि त्याला लोकांची देणी द्यायची होती. म्हणून त्याला पैशाची गरज होती, म्हणून त्यानं ही जमीन गहाण ठेवायची ठरवली. त्याचा जो वाटा होता, तो वाटा त्याने ज्यावेळेला गहाण ठेवण्यासाठी सावकाराकडे धाव घेतली, त्यावेळेला सावकाराने त्याला एक विचित्र अट घातली. सावकार म्हणाला, हे बघ, तुमच्या दोघांमध्ये कोणत्याही स्वरूपाचं वाटप झालेलं नाहीये. त्यामुळे तुझ्या जमिनीचा भाग कुठला हे मला नीट कळून येणार नाही. त्यामुळे आपण एक काम करूया, आणि ज्याच्यामध्ये तू असं कर की तुझी जी जमीन आहे ती जमीन तर मला लिहून देच, पण त्याही बरोबर त्या दस्तामध्ये दशरथच्या वाट्याची सुद्धा जमीन लिहून दे. राजू 2 क्षण छपापला. त्याला लक्षात आलं की हे आपण काहीतरी खोटं करतोय, पण त्याला पैशाची नितांत गरज होती. त्यामुळे त्यानं त्या सावकाराचं जे काही म्हणणं होतं ते ऐकलं, आणि त्यानं ती जमीन होती ती जमीन सावकाराच्या नावावरती काही काळासाठी करून ठेवली. पण ते करताना त्याच्याकडनं एक महत्वाची चूक अशी घडली की त्यानं दशरथची देखील सही केली, आणि ती खोटी सही केली. शेवटी व्हायचं तेच झालं. त्या सावकाराच्या डोक्यामध्ये हाच सारखा विचार घोळत होता की ह्यांची ही 5 एकरची मोक्याची जमीन मी कशी लुबाडीन. आणि ज्या वेळेला राजू हे पैसे घेऊन त्या सावकाराकडे पोहोचला, त्यावेळेला सावकारानं त्याच्या बाबतीत त्याला पैसे परत घेण्यास आणि त्याची जमीन परत देण्यास नकार दिला. यांचं दोघांचंही भांडण शेवटी पंचांच्या समोर गेलं. पंचांमध्ये एक खूप हुशार आणि मुत्सद्दी, पण त्याचबरोबर एक वयस्कर माणूस होता. त्याला या सगळ्या बाबतीतली सावकाराची खेळी नीट नक्की माहिती होती की सावकाराने ह्याच्यामध्ये काहीतरी गौडबंगाल केलेला आहे. हे केल्यावरती त्याला हे लक्षात आलं की बाबा, दशरथला याबाबतची काहीच माहिती नसावी, आणि म्हणून त्यानं दशरथला देखील पाचारण केलं. दशरथला पाचारण केल्यावरती त्यांनी ज्या वेळेला कागदपत्र तपासली, त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की दशरथची ह्याच्यामधली जी सही आहे ती खोटी आहे. सावकारानं असा पवित्रा घेतला की या माणसानं मला 3 महिन्यात पैसे द्यायचं कबूल केलेलं होतं. आता ह्या गोष्टीला जवळजवळ 4 वर्ष उलटलेली आहेत. त्यामुळे आता यांना ही माझी जमीन, जी काही त्यांनी माझ्याकडे गहाण ठेवलेली होती, ती परत मागण्याचा अधिकार नाही, आणि ही जमीन आता माझीच झालेली आहे. त्यावेळेला त्यांनी दशरथला विचारणा केली की अरे दशरथ, तुला ह्याच्या बाबतीत काही म्हणायचंय का? दशरथनं स्वाभाविकपणानं जो काही स्टँड घ्यायचा होता तो घेतला, आणि तो म्हणाला की पंचमहाशय, मला ह्याच्या बाबतीत काहीच माहीत नाही, आणि माझी ह्याच्यामध्ये सर्वस्वी फसवणूक झालेली आहे. त्यामुळे या बाबतीत जो काही विलंब झालेला आहे तो विलंब तुम्ही मला माफ करा. शेवटी पंचांनी या बाबतीमध्ये कोणत्या स्वरूपाने याची सही करण्यात आलेली आहे याचा छडा लावण्यात यश मिळवलं, आणि त्याचबरोबर त्यांनी त्या सावकाराला सक्त ताकीद देत 5,000 रुपयाचा दंड देखील ठोठावला, आणि राजू आणि दशरथची जमीन जी होती त्यांनी त्याला ती परत केली. पण अर्थात या दंडाबरोबर त्यांनी त्याचबरोबर 1,000 रुपयाचा दंड त्या राजूला देखील सुनावला, कारण तो पण याच्यामध्ये तेवढाच दोषी होता. नमस्कार, ॲडव्होकेट आनंद या तुमच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या आठवड्यात ऑर्डर 7 रूल 11 CPC या बाबतीतला आम्ही जो व्हिडिओ प्रदर्शित केला, त्या बाबतीत सगळ्या तुमच्या प्रेक्षकांकडनं खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद आलेला आहे. आणि अशा वेगवेगळ्या क्लुप्त्या आणि वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळ्या बाबींच्या बाबतीत जर तुम्हाला माहिती असेल, तर तुमच्या विरोधात दाखल झालेले खटले कशा स्वरूपाने लवकरात लवकर आपण निर्णयाप्रत आणू शकतो, या बाबतीत लोकांनी खूप प्रश्न विचारले. त्यामधलाच एक खूप महत्वाचा प्रश्न असा होता की जर का अशा स्वरूपाने कोणत्याही पद्धतीने आमच्या विरोधात एखादा दावा दाखल करण्यात आलेला आहे, परंतु समोरच्याचं जर असं म्हणणं असेल की याच्यामध्ये फ्रॉड आहे, तर त्या बाबतीतली कालमर्यादा किती? त्याच्याच अनुषंगाने आजची आम्ही ही गोष्ट सांगितली. पण ही गोष्ट सांगत असताना कोइन्सिडेंटली किंवा योगायोगानं आत्ताच माननीय सुप्रीम कोर्टाने एक खूप महत्वाचा निर्णय दिला, आणि तो निर्णय असा आहे की ज्या बाबतीमध्ये
तो निर्णय असा आहे की यदाकदाचित एखाद्या व्यक्तीने त्याचा दावा दाखल करण्यास जर का विलंब झालेला असेल आणि तो जो विलंब असेल त्या विलंबाच्या बाबतीत त्याचं म्हणणं असं असेल की हा विलंब या कारणामुळे झालेला आहे कारण मला या बाबतीमध्ये कोणतीच माहिती नव्हती आणि जे काही खरेदी खत केलेलं आहे ते खरेदी खत माझ्या बाबतीत फसवून किंवा एका फ्रॉडचा प्ले करून किंवा आपण म्हणूयात की फसवणुकीचा गुन्हा घडलेला आहे आणि त्या बाबतीत मला कोणतीही माहितीच नव्हती आणि त्यामुळे माझं ते तुम्ही दावा आहे किंवा माझं जे काही प्रकरण आहे ते तुम्ही दाखल करून घ्या. तर या बाबतीत कोर्ट कशा स्वरूपाने विचार करतं हा असं या बाबतीत उहापोह करणारा हा जजमेंट किंवा ही केस लॉ आहे. अर्थात या केस लॉची डिस्क्रिप्शन किंवा या केस लॉच्या बाबतीतलं जे काही सविस्तर सायटेशन आहे हे आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलं आहे, ते तुम्ही आवर्जून पहा. तर जाणून घेऊया या केसमध्ये घडलं काय. या केसमध्ये असं झालेलं होतं की 2000च्या दशकामध्ये एका व्यक्तीने एक खरेदी खत केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्यानं त्या जमिनीचा ताबा किंवा कब्जा घेण्याचा प्रयत्न हा 2017 मध्ये केला. 2017 मध्ये हे ज्यावेळेला प्रकरण उघडकीस आलं त्यावेळेला ज्याची जमीन होती त्यानं स्पष्टपणे असं सांगितलं की यामध्ये फसवणुकीचा विषय आहे कारण मी अशा स्वरूपाचं कुठलं खरेदी खतच करून दिलेलं नाही आणि त्यामुळे हे जे खरेदी खत माझ्या जमिनीच्या बाबतीत किंवा माझ्या हक्काच्या बाबतीत झालेलं आहे त्या बाबतीत तुम्ही मला फैसला द्या किंवा त्या बाबतीत तुम्ही मला निर्णय द्या. माननीय कोर्टानं याच्या बाबतीमध्ये निर्णय सुनावताना असं सांगितलं की तुम्हाला खरेदी खताला जे चॅलेंज करायचं असतं त्याची कालमर्यादा ही लिमिटेशन ऍक्ट प्रमाणे ज्या दिवशी डॉक्युमेंट रजिस्टर होतं त्या दिवसापासून 3 वर्षाची असते. तुम्ही कोर्टाकडे जी धाव घेतलेली आहे ही 3 वर्षाच्या पुढे घेतलेली आहे. त्यामुळे ऑर्डर 7 रूल 11 प्रमाणे तुमची कोणतीही सुनावणी या बाबतीत होऊ शकत नाही. त्याला व्यथित होऊन त्यानं हायकोर्टात परत प्रकरण दाखल केलं आणि ते हायकोर्टात त्यानं प्रकरण दाखल केल्यावरती त्या बाबतीत देखील त्याला अशाच स्वरूपाचा एक निर्णय याला फेस करावं लागलं. पण ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं तर सुप्रीम कोर्टाने यामध्ये निर्णय देताना असं स्पष्टपणे सांगितलं की त्या व्यक्तीला त्याच्या विरोधात जी काही फसवणुकीचा विषय झालेला आहे किंवा फ्रॉड जो झालेला आहे तो फ्रॉड झालेल्या दिवसापासून जर का तो 3 वर्षात आलेला असेल तर ती कालमर्यादेत दाखल केलेली कोर्ट केस आहे किंवा ते प्रकरण कालमर्यादेत आहे असं समजण्यात येईल. आणि यामध्ये रजिस्ट्रेशन जरी यापूर्वी झालेलं असलं म्हणजे 3 वर्षाच्या पूर्वी जरी झालेलं असलं तरी देखील त्याबाबतचा विचार करण्यात येणार नाही. अर्थात याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं सूत्र असं आहे की एखाद्या व्यक्तीला ज्या वेळेला त्याच्या विरोधात असं प्रकरण दाखल करण्यात येतं ते समोरच्या व्यक्तीला कोणत्या वेळेस आणि कोणत्या कालावधीत त्याचं नॉलेज झालेलं आहे हे महत्वाचं ठरतं. त्यामुळे ऑर्डर 7 रूल 11 सीपीसीचा सरधोपटपणाने तुम्ही वापर करू शकत नाही. समोरच्यानं त्याच्या दाव्याची जी काही रचना केलेली आहे त्याच्यामध्ये त्याला या बाबतीतलं नॉलेज कधी झालेला आहे हा भाग किंवा याबाबतचा देखील विचार माननीय कोर्ट करत असतं. जर का त्यानं त्याच्या कोर्ट केसमध्ये किंवा त्याच्या प्लीडिंगमध्ये जर या बाबतीत स्पष्टोक्ती केलेली नसेल तर मग कोर्ट या बाबतीत एव्हिडन्स देखील घेऊ शकतो आणि त्यामुळे ऑर्डर 7 रूल 11 सबक्लॉज डी सीपीसी प्रमाणे तुम्हाला जर असं वाटत असेल की सगळ्या कोर्ट केसेसला या पद्धतीने ऑर्डर 7 रूल 11 तुम्ही दाखल करून त्या बाबतीत निर्णय घेऊ शकत असाल तर त्या बाबतीत विपर्यास होईल हेही तितकंच खरं. त्यामुळे एखाद्या प्रकरणाच्या बाबतीत संपूर्णपणे ती कोर्ट केस वाचली पाहिजे. समोरच्या व्यक्तीला हे जी काही घटना आहे किंवा हे जे काही करारनामा आहे या बाबतीत त्याला नॉलेज कधी झालं हे अत्यंत महत्वाचं ठरत असतं आणि ते तुमची कालमर्यादा ठरवण्यासाठी क्रमप्राप्त आहे किंवा कालमर्यादा ठरवण्यासाठीचं ते सगळ्यात मोठं टूल आहे किंवा एक महत्वाचा दंडक आहे असंच या बाबतीत आम्हाला सांगायचं आहे. ही वालजीबाईची जी केस लॉ आहे ही केस लॉ आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही आवर्जून पहा आणि यापूर्वीचा जो आमचा व्हिडिओ आहे तोही आवर्जून पहा जेणेकरून ऑर्डर 7 रूल 11
या कलमाचा तुम्हाला कशा स्वरूपाने वापर करता येईल या बाबतीत तुम्हाला खूप स्पष्टता येईल. आणि त्या व्यतिरिक्त पण जर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर त्याच्या बाबतीत आम्हाला उत्तर द्यायला नक्कीच आवडेल. त्याचबरोबर एक महत्वाचा विषय की हा ऑर्डर 7 रूल 11 या अनुषंगाने दावा ताबडतोब काढता येतो हा विषय हा केवळ आणि केवळ सीपीसीच्या बाबतीत आहे, म्हणजे दिवाणी ज्या प्रक्रिया आहेत त्याच्या बाबतीत आहे. याच्यामध्ये जे फौजदारी प्रकरणं असतात त्याचा अंतर्भाव होत नाही. फौजदारी प्रकरणांच्या बाबतीत जर आपण बघायला गेलो तर फौजदारी प्रकरणांच्या बाबतीत एकतर तुम्हाला जी तुमच्या विरोधात फाईल केलेली एफ-आय-आर आहे ती एफ-आय-आर क्वॉश करण्यासाठी तरी जावं लागतं, किंवा तुमचा जर का त्या गुन्ह्यामध्ये कोणत्याही स्वरूपाने जर का समावेश नसेल आणि तुमचा जर त्या गुन्ह्यामध्ये हात नसेल तर तुम्ही मला या प्रकरणातनं डिस्चार्ज करा किंवा मला या प्रकरणातनं दोषमुक्त करा अशा स्वरूपाचा अर्ज तुम्हाला त्याच कोर्टात दाखल करता येतो. याच्या बाबतीतली कालमर्यादा ही सीपीसी प्रमाणे नसून तर सीआरपीसी प्रमाणे किंवा नवीन जी आपली आचारसंहिता आलेली आहे त्याच्या अनुषंगाने आहे. आणि त्याचं देखील आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ती तुम्ही आवर्जून पहा. या व्यतिरिक्त तुमचे जर का काही प्रश्न असले तर आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचा. आम्हाला त्या बाबतीतला व्हिडिओ करणं किंवा त्या बाबतीत तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला नक्कीच आवडेल. तर भेटूयात पुढच्या आठवड्यात. पण हो, तोपर्यंत तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला हे जे काही स्पष्टीकरण आणि त्याचबरोबर या आठवड्यातली जर गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करून तुमच्या इतर मित्रांना किंवा इतर ग्रुप्समध्ये हा व्हिडिओ नक्कीच फॉरवर्ड करा. भेटूयात पुढच्या आठवड्यात अशाच एका नवीन गोष्टीसह आणि अशा एका नवीन क्लुप्तीसह. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आपली काळजी घ्या. आमच्या सगळ्यांकडनं नमस्कार.